तर 99व्या साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा आता काही वेळातच पार पडेल। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहतील आणि या संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील असून माजी अध्यक्ष तारा भवाळकरही यावेळेला उपस्थित राहणार आहेत। आपण बघतोय की साताऱ्यात आजपासून 99वे मराठी साहित्य संमेलन आणि साहित्य प्रेमींसाठी हे 4 दिवस पर्वणीचे असणार आहे। यात साताऱ्यातील संमेलन स्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। बघूया। 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन काही वेळात सुरू होणार आहे। या साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असणार आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय की कशा पद्धतीनं साहित्यिक आता या ठिकाणी जमू लागलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी विनोद कुलकर्णी आहेत। साहेब, काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने या कार्यक्रमाचं आजचं नियोजन आहे? आजचं नियोजन असं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं 11 वाजेपर्यंत साताऱ्यात दाखल होत आहे। देवेंद्रजी आल्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि त्यांचं आणि मृदुला गर्ग म्हणून भारतीय पातळीवरच्या साहित्यिक आहेत, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, माजी संमेलनाध्यक्ष पूर्वाध्यक्ष आम्ही म्हणतो ताराबाई आहेत आणि ह्या सर्वांचं एक जंगी स्वागत। आणि मराठी भाषेचं हे शतकपूर्व संमेलन असल्यामुळं एक शतकपूर्व संमेलन किंवा शतकानंतरची वाटचाल कशी असावी हे जो दृश्य तुम्हाला इथं उद्घाटन सोहळ्यात दिसेल। या कार्यक्रमाचं हे स्वरूप नंतर या पुढच्या दिवसांमध्ये कशा पद्धतीचं स्वरूप? पुढच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या विषयावर परिसंवाद, कवी संमेलन, नाटक, फोक आख्यांसारखे कार्यक्रम, काही मनोरंजनाचे कार्यक्रम आणि एक साहित्याचा वेगळा विचार, मराठी भाषेचा वेगळा विचार देशाला या व्यासपीठावरून मिळेल पुढच्या 4 दिवसात। या साहित्य संमेलन म्हणजे साहित्य संमेलन म्हणलं की वादविवाद होतोच, मात्र ह्याला काही किरकोळ प्रमाणातलेच वादविवादाचे झाले पाहायला मिळाले। त्याच्यामध्ये असेल भाजी मंडई असेल, नाहीतर पोलिसांच्या बदल्यांच्या अनुषंगाने असेल। या संदर्भात ह्याकडे कसं बघता तुम्ही? आता एक काय होतं की मोठे सोहळे ज्या वेळेस होतो, एक तर साताऱ्यात काय होत नाही असं लोक म्हणताय। तुम्ही सुद्धा साताऱ्यात 25 वर्ष पत्रकारिता करताय, एवढा मोठा सोहळा, भव्य सोहळा तुम्ही बघितला नसेल। एखादी राजकीय सभा मोठी झाली असेल, पण असा साहित्याचा महोत्सव किंवा संस्कृतीचा, त्यामुळे लोकांनी थोडं सहकार्य करावं। 3-4 दिवसाचाच प्रश्न आहे, पुन्हा तुम्हाला जे करायचंय, जसं वागायचंय तसं आपण वागू शकतो। माझी त्यांना हात जोडून विनंती की सहकार्याची भावना ठेवावी। विश्वास पाटील साहेब माफी मागतील का त्यांच्या कादंबरीच्या अनुषंगाने जे काही नाही, विश्वास पाटील साहेबांनी कुठेही माफी मागतो असं बोललेलं नाही। काही आक्षेपार्ह असेल, चुकून त्यांच्या हातून एखादा शब्द लिहिला गेला असेल तर ते त्यांनी आंदोलकांना सांगितले की तुम्ही मला लेखी द्या, मी तुम्हाला लेखी उत्तर देतो त्याच्यामध्ये। आणि जर काही तुम्हाला माझे लेखी उत्तर पटलं नाही तर आपण समोरासमोर बसू आणि योग्य तो मार्ग त्याच्यातून काढू। धन्यवाद साहेब। एकंदरीतच विनोद कुलकर्णी साहेबांनी सांगितलेलं आहे की ह्या कार्यक्रमाचं सगळे रूपरेषा एकंदरीतच सध्या आता शाहू नगरीमध्ये आता या साहित्यिकांचा एक वेगळ्या पद्धतीचा मेळावा असल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच या सगळ्या गोष्टीकडे पाहताना मात्र सातारकर भारावलेले आहेत, यात शंका नाही।